नमस्कार मित्रांनो, माझं नाव संदीप. पेशानं मी एक टॅक्सी चालक. तसा मी मूळतः खेडेगावातलाच. पण खेडेगावामध्ये कामधंदा नसल्यामुळं मी आता पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठी शहरामध्ये गेलेलो होतो. कारण माझे दाजी पण पुण्यालाच होते. दाजींची पण टॅक्सी होती आणि दाजींनीच मला टॅक्सी घेण्याचा सल्ला दिलेला होता. दाजींच्या सल्ल्याप्रमाणे मी टॅक्सी घेतली आणि ओलासारख्या कंपनीमध्ये मी माझी टॅक्सी चालवायला लागलो. दिवसभराचा धंदा जेमतेम चांगलाच व्हायचा. सगळं एकदम व्यवस्थित चाललेलं होतं. आता मी माझ्या प्रसंगावर येतो. रात्रीचे 11 वाजले होते. मी चौकामध्येच माझी गाडी घेऊन उभा होतो आणि आता मी माझा मोबाईल हातामध्ये घेऊन माझ्या मोबाईलमधल्या ॲप ओपन करून एखादं बुकिंग मला आलं आहे का याची खात्री करायला लागलो. त्यावेळी मला एक बुकिंग दिसलं. मी त्या नंबरला कॉल केला तसा पुढून फोन उचलला गेला आणि पुढून एक व्यक्ती बोलायला लागली. ती व्यक्ती म्हणाली, अहो, मला अर्जंट गाडीची गरज आहे. तुम्ही प्लीज माझ्या पिकअप लोकेशनवर येऊ शकता का? तसं मी म्हणालो, हो नक्कीच येईन. तसा तो माणूस अजून एकदा अगतिकतेने म्हणाला, प्लीज लवकर या बरं का, मला खूप अर्जंट आहे. तसं मी म्हणालो, ठीक आहे, मी 10च मिनटात तुमच्या लोकेशनवर पोचतो. असं म्हणून मी फोन ठेवला आणि मी त्याची पिकअप लोकेशन चेक केली. त्यानंतर मी माझ्या कारमधला मॅप ऑन केला आणि मी त्या लोकेशनच्या दिशेने निघालो. ती लोकेशन तशी शहरापासून थोडीशी बाहेरच्या बाजूला होती. पुढे एका कॉर्नरवरून मी माझी गाडी डाव्या बाजूला जाणाऱ्या एका छोट्या रस्त्याकडे वळवली. तसं बघायला गेलं तर 11 वाजल्यामुळे सगळ्या शहरातलीच रहदारी कमी होती. पण जसं मी त्या छोट्या रस्त्याने वळलो तसं मला जाणवलं की त्या रस्त्याच्या आजूबाजूला कोणीच नाही. माणूस तर सोडाच, त्या रस्त्याच्या आजूबाजूला मला एखादं घर पण दिसत नव्हतं. फक्त घनदाट झाडी आणि तो काळोखात जाणारा नागमोडी रस्ता. मी त्या रस्त्याने माझी गाडी पुढं चालवायला लागलो. माझ्या समोरचं लोकेशन हळूहळू जवळच येत चाललेलं होतं आणि एक 10च मिनटामध्ये मी त्या लोकेशनवर जाऊन पोचलो. तसं मला दिसलं की रस्त्याच्या कडेला 2 व्यक्ती उभे आहेत. त्यामधला एक पुरुष होता आणि दुसरी एक स्त्री होती. पण त्या स्त्रीकडे बघून मला असं जाणवलं की ती कदाचित आजारी असावी, कारण तिचं अंग एका शालीने लपेटलेलं होतं. मी आता गाडी त्या दोघांजवळ नेऊन उभी केली आणि मी गाडीचा दरवाजा उघडला. तसा तो व्यक्ती त्या स्त्रीला घेऊन गाडीमध्ये बसला आणि त्याने त्याचा कोड सांगितला. मी आता गाडीचा दरवाजा लावून घेतला आणि गाडी स्टार्ट केली. आता मला त्यांना त्यांच्या ड्रॉप लोकेशनवर सोडायचं होतं. मी ते ड्रॉप लोकेशन व्यवस्थित चेक केली तर ती ड्रॉप लोकेशन शहरापासून अजूनच बाहेर दाखवत होती. म्हणजे त्यावेळी आम्ही ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणापासून साधारणतः 15 किलोमीटरचं अंतर असावं. आणि आता मी संत गतीने गाडी चालवत होतो आणि आता एक 5-10 मिनटाचंच अंतर पुढं गेलो असेल नसेल तेवढ्यात मला मागच्या सीटवरून एक विचित्र आवाज यायला लागला, जसं की कुणीतरी काहीतरी गुणगुणत असावं. तसं मी थोडासा कानोसा घ्यायचा प्रयत्न केला की नेमका आवाज कशाचा येतोय आणि मी गाडीचा जो पुढचा मिरर असतो त्या मिररमधून बघितलं. त्यावेळी मला दिसलं की मागच्या सीटवर जी बाई बसलेली होती तिनं तिचं डोकं त्या माणसाच्या मांडीवर ठेवलेलं होतं आणि ती एकटक त्या आरशातून माझ्याकडेच बघत होती. तसं मी एकदम चरकलो आणि मी माझी नजर दुसरीकडे वळवली आणि त्या तेवढ्या क्षणार्धातच त्या बाईनं माझ्याकडे बघून एक स्मित हास्य केलं. पण ते हास्य खूपच भयानक होतं. ती आता तोंडाने काहीतरी गुणगुणत होती जे खूपच विचित्र होतं. त्याचा अर्थ मला कळत नव्हता, पण ते ऐकण्यासाठी मात्र खूपच भयानक वाटत होतं. त्यावेळी मला थोडीशी भीतीच वाटायला लागली, कारण रात्रीची 11:15 11:30ची वेळ. पॅसेंजर पण असले विचित्र आणि ज्या एरियामध्ये मी चाललेलो होतो त्या ठिकाणी जवळपास असं काहीच नव्हतं. त्यामुळे माझ्या मनामध्ये थोडीशी धाकधूक वाढली. पण ड्रायव्हिंग हा माझा पेशा असल्यामुळे आम्हाला अशा गोष्टींना बऱ्याच वेळा सामोरं जावं लागतं. त्यामुळं मी त्या गोष्टीकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा मी गाडी चालवण्यामध्ये माझं मन गुंतवायचा प्रयत्न करायला लागलो. पण हळूहळू मागून येणारा आवाज आता चांगलाच वाढला होता. ती बाई आता बऱ्यापैकी मोठ्याने तिच्या तोंडातून विचित्र मंत्र पुटपुटल्यासारखं काहीतरी पुटपुटत होती. मी पुन्हा एकदा कारच्या पुढच्या मिररमधून मागं बघितलं तर ती अजून पण माझ्याकडेच बघत होती आणि मी जसं तिच्याकडे बघितलं तसं तिचे दात तिने विचकले. तिचे दात एकदम काळे कुट्ट होते. मगाशी गाडीमध्ये बसताना ती थोडीशी बरी वाटत होती, पण आत्ता मात्र तिच्या अवतारामध्ये बराचसा बदल झालेला होता. आणि आता तिच्या शेजारचा माणूस तिला गप्प करायचा प्रयत्न करत होता. तो तिला सारखा म्हणायचा, स्वाती शांत राहा, आपण आता एवढ्यातच पोहोचू. पण ती मात्र त्याच्या बोलण्याकडे लक्ष न दिल्यासारखं आपल्या तोंडाने जोरजोराने ते विचित्र मंत्र पुटपुटतच होते. तिच्या त्या विचित्र पुटपुटण्यानं
माझं मन काही केलं थाऱ्यावर राहीना आणि मी माझ्या गाडीतला रेडिओ ऑन केला. खरखर करत कसा तरी रेडिओ चालू झाला. पण 1-2च मिनटं रेडिओ चालला असेल, अचानक फटकन आवाज आला आणि माझ्या गाडीतला रेडिओ पूर्णपणे बंद पडला. तसं मी रेडिओच्या खालची 4-5 बटणं थोडीशी दाबून बघितली, पण रेडिओ मात्र पूर्णपणे बंद पडलेला होता. मी गाडी चालवतच रेडिओच्या वायरिंग तपासायचा प्रयत्न करायला लागलो. तसा माझ्या मागून एक विचित्र आवाज आला, रेडिओ चालू होणार नाही. तसं मी एकदम दचकलो. अरे बापरे, हे कोण होतं? मी दचकून मागं वळून बघितलं तर ती मांडीवर झोपलेली बाई मोठमोठ्याने हसायला लागली. खरं तर कुणाच्या पर्सनल गोष्टीशी आम्हाला काही देणं घेणं नसतं, पण आज घटनाच अशी विचित्र होती की मला थोडीशी चौकशी करावीच लागली. आणि मी त्या माणसाला विचारलं, अहो दादा, हे सगळं काय आहे? ह्यांना नेमकं झालंय तरी काय? तसं तो म्हणाला, दादा तुम्ही गाडी चालवा, हिला काहीही झालं नाही, ही माझी बायकोच आहे. तिच्या डोक्यावर थोडासा परिणाम झाला आहे म्हणून ती काहीही बरळते, तुम्ही त्याकडे लक्ष नका देऊ. तसं मी ठीक आहे म्हणालो आणि मी पुन्हा गाडी चालवायला लागलो. आत्तापर्यंत आम्ही अर्धा अंतर पार केलेलं होतं, अजून अर्धा अंतर बाकीच होतं आणि आता मात्र खूपच भयानक रस्ता लागलेला होता. आणि आता थोडंसं पुढे गेलो तसं अचानक माझ्या मागून आवाज आला, गाडी थांबव. तसं मी एकदम दचकलो आणि मागं वळून बघितलं तर ती बाईच मला गाडी थांबवायला सांगत होती. मी प्रश्नार्थक नजरेने त्या बाईच्या नवऱ्याकडे बघितलं तर तो म्हणाला, दादा तुम्ही काय ऐकू नका आणि गाडी अजिबात थांबवू नका, तुम्ही तुमचं ड्रायव्हिंग चालूच ठेवा. तसं ती बाई पुन्हा जोर देऊन मला म्हणाली, गाडी थांबव म्हणलेलं समजतं का नाही? तसं तो मागच्या सीटवरचा माणूस मला पुन्हा एकदा म्हणाला, दादा तिचं काही ऐकू नका, तुम्ही गाडी अजिबात थांबवू नका. शेवटी मी विचार केला की त्या माणसाचंच ऐकावं आणि मी गाडीच थांबवली नाही. मी आता गाडी थोडीशी जोराने पळवायला लागलो कारण मला लवकरात लवकर यांना गाडीतून उतरवायचं होतं. ती बाई आता मागून विचित्रपणे हसत होती. तिचं हसणं माझं काळीज विदीर्ण करत होतं. एक एक क्षण एका वर्षासारखा भासायला लागला होता. रस्ता सरता सरत नव्हता. त्या दिवशी मी पुरता घाबरलो होतो. ऐन थंडीतसुद्धा माझ्या अंगाला चांगला दरदरून घाम फुटलेला होता. अंगाला एक प्रकारचा हलकासा कंप सुटलेला होता. आता थोडंसं पुढे गेलो तसं अचानक मला जाणवायला लागलं की माझ्या गाडीला कोणीतरी मागून ओढतंय. कारण मी ज्या स्पीडनं गाडी चालवत होतो त्या स्पीडनं माझी गाडी जातच नव्हती. थोडीशी आखडून धरल्यासारखी माझी गाडी वाटत होती. त्या रात्री जे घडत होतं ते सगळंच खूप भयानक होतं. आणि अचानक गाडीमधलं वातावरण एकदम थंड झालं. क्षणभर मला वाटलं की चुकून मी AC तरी ऑन केलेलं नाही ना, म्हणून मी एकदा ACचा स्विच चेक केला, पण ACचा स्विच पूर्णपणे बंद होता. तरी पण गाडी एवढी थंड कशी पडली तेच मला कळत नव्हतं. मी आता त्या कारच्या मिररमधून मागे बघितलं तर त्या बाईचे डोळे पूर्णपणे पांढरे झालेले होते आणि तिच्या तोंडातून आता फेस यायला लागलेला होता. तसं मी मागं वळून त्या मागच्या सीटवरच्या माणसाला म्हणालो, अहो दादा, यांच्या तोंडातून फेस यायला लागला आणि यांचे डोळे पण पूर्णपणे पांढरे झालेत, ह्यांना लवकर हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे, तुम्ही यांना इकडे शहराच्या बाहेर कुठं घेऊन चाललाय? तसं तो म्हणाला, दादा तुम्ही तुमचं काम करा, मला माहिती आहे मला काय करायचं आहे. तसं मी शांत बसलो आणि पुन्हा गाडी चालवायला लागलो. तशी ती बाई पुन्हा मला जोराने म्हणाली, गाडी थांबव. पण मी मात्र तिचं ऐकणार नव्हतो. तेवढ्यात तिच्या तोंडातून जे वाक्य बाहेर पडलं ते ऐकून मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या अंगातलं होतं नव्हतं ते पण अवसान गळून पडलं. ती बाई मला म्हणाली, तुझ्या बायकोचं नाव सरिता ना? तसं मला एक धक्काच बसला. मी कचकन गाडीचा ब्रेक दाबला आणि गाडी थांबवली. तसं तो मागच्या सीटवरचा माणूस मला ओरडायला लागला. तो म्हणाला, अहो दादा, गाडी कशाला थांबवली? तुम्हाला मी सांगितलं होतं ना गाडी थांबवू नका म्हणून. तसं मी त्या माणसाला म्हणालो, अहो पण तुमच्या बायकोला माझ्या बायकोचं नाव कसं माहिती? हे सगळं काय प्रकरण आहे मला खरं खरं सांगा, नाहीतर तुम्ही इथंच उतरा. तसं ती बाई पुन्हा गंभीर आवाजात मला म्हणाली, तुला 2 मुलं पण आहेत, एकाचं नाव कार्तिक आणि दुसऱ्याचं नाव आर्यन. तुझ्या कवळ्या कवळ्या मुलांचं मांस खायला मला खूपच आवडेल. तसं मात्र माझं शरीर भीतीनं थडाथड उडायला लागलं. मला काय करावं ते सुचत नव्हतं. मी त्या मागच्या सीटवरच्या माणसाला म्हणालो, तुम्ही आत्ताच्या आत्ता यांना घेऊन खाली उतरा. तसं तो माणूस म्हणाला, दादा तुम्ही गाडी चालवा, मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगतो. तसं मी नाईलाजानं पुन्हा एकदा गाडी चालू केली. तसं तो माणूस सांगायला लागला, माझ्या बायकोच्या शरीरामध्ये एका पिशाच्यानं प्रवेश केला आणि त्यालाच पळवून लावण्यासाठी मी एका व्यक्तीकडे चाललो. आत्ता तुमच्याशी जे बोलत होतं ती माझी बायको नव्हती,
तर ते एक पिशाच्य होतं आणि ते पिशाच्य असल्यामुळंच त्याला तुमच्याबद्दल सगळी माहिती होती. तुम्ही अजिबात घाबरू नका आणि त्याच्या बोलण्यामध्ये अजिबात येऊ नका. ती बाई मात्र आता मोठमोठ्याने हसायला लागलेली होती. मी कसं तरी गाडी त्या ड्रॉप लोकेशनजवळ पोचवली आणि त्यांना गाडीतून उतरवले. तो माणूस मला पैसे देत होता त्यावेळीसुद्धा ती बाई स्मित हास्य करून माझ्याकडे बघून हसतच होती. आणि मी गाडी वळवणार तेवढ्यात ती बाई पुन्हा एकदा मला म्हणाली, बायकोची आणि मुलांची काळजी घे. तसं मी पटकन गाडीची काच वर घेतली आणि भरधावेगाने मी पुन्हा माझ्या घराकडे चाललो. मला खरं तर खूपच भीती वाटायला लागलेली होती. मनातल्या मनात मी देवाला प्रार्थना करत होतो की ही सगळी पिढा इथं बाहेरच राहो, माझ्या फॅमिलीवर याची सावलीसुद्धा नाही पडली पाहिजे. मी भरधावेगाने गाडी पळवतच होतो आणि मी निम्म्या रस्त्यात आलो त्यावेळी मला अचानक रस्त्याच्या मधोमध कोणीतरी बसलेलं दिसलं. तसं मी गाडीचा स्पीड थोडासा हळू केला. जसं मी आता थोडंसं पुढे गेलो तसं मला जाणवलं की तिथं एक व्यक्ती नव्हती तर तिथं 3 व्यक्ती होत्या. आणि अजून पुढे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्या 3 व्यक्ती दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून ती व्यक्ती म्हणजे माझी बायकोच होती आणि तिच्यासोबत माझी 2 मुलं होती. तसं माझं डोकं एकदम चक्रावून गेलं. हे सगळं काय होतं? ते 3घे जण माझ्याकडे बघून विचित्र पद्धतीने हसत होते. पण माझ्या लक्षात एक गोष्ट आली होती की या ज्या समोर दिसणाऱ्या व्यक्ती आहेत त्या काही खऱ्याखुऱ्या व्यक्ती नाहीत, तर ते नक्कीच काहीतरी विचित्र होतं, काहीतरी अगम्य होतं, जे आपल्या बुद्धिकक्षेच्या बाहेरचं होतं. माझी गाडी आता त्यांच्या जवळच चाललेली होती आणि जसं ते 3घे माझ्या जवळ येतील तसं अचानक त्या 3घांची रूपं बदलली आणि ते 3घे पण विचित्र पिशाच्यामध्ये रूपांतरित झाले. तसं मी गाडीचा ॲक्सिलेटर अजून वाढवला आणि गाडी जोराने पळवायला लागलो. तसे ते 3घे जण एखाद्या धोक्यासारखे माझ्या गाडीतून आरपार गेले. क्षणार्धासाठी गाडीच्या आतमध्ये एक थंड हवेचा झोत आला. लगेचच मी डोळे उघडले तर आता माझ्या समोरून ते नाहीसे झालेले होते. मी मात्र चांगलाच सरकलो होतो आणि मी थरथरत्या अंगानं तसाच गाडी चालवत होतो. क्षणभर मला वाटलं की माझ्यावर आलेलं संकट आता टळलं असेल म्हणून मी सुटकेचा एक निश्वास पण सोडला. पण अचानक मला माझ्या मागच्या सीटवर काहीतरी कुजबूज जाणवली. तसं मी पुढच्या मिररमधून मागं बघितलं तर सारिका, कार्तिक आणि आर्यन हे 3घे जण एका पिशाच्याच्या भयानक रूपात मागच्या सीटवर बसलेले होते. तसं माझ्या तोंडातून एक किंकाळीच निघाली. गाडीवरचा तोल सुटला आणि माझी गाडी रस्त्याच्या कडेच्या एका झाडाला जाऊन धडकली. 10-15 मिनिटांनी शुद्धीवर आल्यानंतर मी माझ्या गाडीच्या ड्रॉवरमधली रुद्राक्षाची माळ बाहेर काढली. ती नेहमी माझ्यासोबत असायची आणि ती माळ मी माझ्या गळ्यात घातली आणि पुन्हा मी माझी गाडी हळूच डांबरी रस्त्यावर आणली आणि मी घरचा रस्ता कापायला लागलो. पण जसं मी रुद्राक्षाची माळ माझ्या गळ्यामध्ये घातली तसं मात्र माझ्यासोबत कोणतीच विचित्र आणि भयानक घटना घडली नाही. त्यानंतर मी व्यवस्थितपणे घरी पण पोचलो. घरच्यांनी ॲक्सिडेंटबद्दल विचारलं त्यावेळी मी त्यांना थोडीशी उडवाउडवीची खोटी उत्तरं दिली. पण मी घरच्यांना माझ्यासोबत नेमकं काय घडलं होतं ते कधीच खरं सांगितलं नाही, कारण ते उगीचच घाबरले असते. पण आज जरी तो अनुभव मला आठवला तर माझ्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही.